तर आपण आता शिकू दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन, जो की असेल आपल्याला CFG टू PDA. तर ह्यासाठी आपण एक डायरेक्ट एक्झाम्पलच घेऊ की ज्याच्यामधून आपल्याला समजेल. जसं की मी पहिल्यांदा एक सिंपल एक्झाम्पल घेतो. ही आपला असणार आहे CFG, जो की आपल्याला थर्ड युनिटमध्ये झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये पहिली स्टेप काय असेल की हा जो आपल्याला CFG दिलेला असेल त्याच्यामध्ये आपल्याला नॉन टर्मिनल आणि टर्मिनल काय काय आहे ते बघायचे. तर ह्याच्यामध्ये नॉन टर्मिनल काय आहे, फक्त एसच आहे. आणि ह्याच्यामध्ये टर्मिनल कोणते कोणते, 0 आणि 1. तर मग ज्यावेळेस आपण CFG टू PDA करतो त्यावेळेस दोन फॉर्म्युला असतात. त्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला असतो नॉन टर्मिनलसाठी. तर मग तो फॉर्म्युला कसा कसा आहे, इथं क्यू म्हणजे आज झाली आपली स्टेट, इथं इप्सिलॉन लिहायचं. एच्या ऐवजी जो कोणताही टर्मिनल इथं यूज केलेला आहे, नॉन टर्मिनल इथं यूज केलेला आहे, तो इथं लिहून टाकायचा. आणि त्याच्या पुढं इथे येणार क्यू आणि इथे येणार बी म्हणजे काय, त्या टर्मिनलनी काय काय डिराईव्ह केले, म्हणजे त्या टर्मिनलच्या राईट हँड साईडला जे काय असेल ते इथं बीमध्ये लिहून टाकायचं. हा झाला नॉन टर्मिनलसाठी. दुसरा फॉर्म्युला असतो तो असतो टर्मिनलसाठी. तर टर्मिनलसाठी काय फॉर्म्युला आहे, क्यू ही आपली स्टेट झाली. इथं जो काय आपला टर्मिनल असेल तो लिहायचा, ए इज इक्वल टू क्यू इथं आपण इप्सिलॉन लिहायचं. ज्यावेळेस टर्मिनल असतो त्यावेळेस इथं आपण इप्सिलॉन लिहायचा. मग हे दोन फॉर्म्युले जे असतील ते तुम्हाला पाठ करावे लागतील किंवा लक्षात ठेवावे लागतील आणि ह्याचा यूज करून आपण ह्याच्यासाठी काढूया. जसं की ह्याच्यामध्ये नॉन टर्मिनल आहे एकच, तो म्हणजे आहे यससाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार, हा वाला. त्याला क्यू इप्सिलॉन जसा तसा, एच्या ऐवजी जो इथं नॉन टर्मिनल एक्झाम्पलमध्ये तो लिहून टाकायचा. त्याला क्यू आणि हा बी म्हणजे हा वाला पार्ट. ह्यो आपल्याला जसं लाईननी सेपरेट केलेला आहे तसं आपण इथं सेपरेट करायचं. म्हणजे क्यूला पहिल्यांदा 0 1 द्यायचा, त्यानंतर परत क्यूला 0 0 द्यायचा, त्यानंतर क्यूला 1 1 द्यायचा. हे आपलं झालं इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. हे 3 वालं आहे. हे पुढचं सेमच असणार कारण आपल्याकडे फक्त एकच आहे नॉन टर्मिनल. त्याच्यानंतर येणार मग टर्मिनलसाठी. टर्मिनल कोणते कोणते आहेत ह्याच्यामध्ये, 0 आणि 1. मग ह्या 0 1 साठी आपण हा वाला टर्मिनलचा फॉर्म्युला यूज करायचा, जो की आपला असेल क्यू, जी की आपली स्टेट आहे. ह्या एच्या ऐवजी इथं नॉन टर्मिनल काय, पहिल्यांदा आपण 0 साठी घेऊयात. नॉन टर्मिनल काय, 0, एच्या ऐवजी परत 0 इज इक्वल टू, हा झाला आपला चौथा फॉर्म्युला. आता दुसरा नॉन टर्मिनल काय, 1 साठी पण आपल्याला हे करावं लागेल. क्यू एच्या ऐवजी काय येणार, नॉन टर्मिनल कोणता आहे, सॉरी टर्मिनल कोणता आहे याच्यामध्ये, 1. तर मग इथे येणार 1 1 इज इक्वल टू क्यू इप्सिलॉन. हे वाला झालं आपलं पाचवं. मग हे वाले जे आपले फॉर्म्युले तयार झालेले आहेत ह्यानुसार आपल्याला एक स्ट्रिंग डिराईव्ह करून दाखवावे लागते की हे वाले जे फॉर्म्युले आहेत ते करेक्ट आहेत. तर हे वाले फॉर्म्युले, ह्या फॉर्म्युल्यासाठी मी एक स्ट्रिंग घेईल. जसं की मी इथे एक स्ट्रिंग घेतली 0 1 1 1. ही वाली आपली स्ट्रिंग आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण ती स्ट्रिंग एक्सेप्ट करू शकतो. त्यासाठी आपण काय करणार, इथे लिहायचं Q0, स्ट्रिंग जशी तशी लिहून टाकायची. आणि इथं यो एस जो आपला टर्मिनल स्टार्ट सिम्बॉल असेल नॉन टर्मिनल मधला, तो वाला इथं लिहून टाकायचा. मग ह्या एसच्या ऐवजी आपण कोणती अशी संख्या घेऊ शकतो की ज्याच्यामुळे आपला जो स्टार्टिंग सिम्बॉल होईल तो 0 येईल. मग ह्या फॉर्म्युलामध्ये बघायचं, हे घेऊ शकतो. पण हे जर आपलं घेतलं तर मग आपल्याला इथं इथं आपल्याला 4 व्हॅल्यूज काढायचे आहेत. मग इथं 0 0 जर आलं तर मग हे रॉंग होते. त्यामुळे आपण हा वाला घेतलं तर ह्याच्यासाठी आपण काय करायचं, 1 युजिंग 1 इक्वेशन. मग फर्स्ट इक्वेशनचा यूज करून मी काय केलं, क्यू 0 1 1 0 1. जसं आपण लेफ्ट डेरिव्हेशन करायचो सेम टू सेम इथं तेच करायचं आहे. लेफ्ट डेरिव्हेशनचा यूज करून हे वाली तुम्हाला स्ट्रिंग दाखवायची आहे की ही वाली स्ट्रिंग एक्सेप्ट होते या PDAचा यूज करून. मग त्यानंतर इथं आला 0. मग ह्या 0ला ह्यो 0 मायनस करायचा. मग त्यासाठी आपण काय यूज करायचं, नॉन टर्मिनल. कारण हे काय
नॉन टर्मिनल. मग ह्याचा हे कितवं आहे? चौथं. ह्याच्यामध्ये आपण चौथ्याचा यूज करायचा की ज्यामुळे हे दोन एकामेकाला कॅन्सल होतील. मग आपली इक्वेशन हा 0 इथं कॅन्सल होईल, तर एस राहील फक्त. हे वालं झालं आपलं एस आणि 1. आता काय आला आपला एस. एसच्या ऐवजी आपल्याला डबल टू पाहिजे. मग ह्याच्यामध्ये कोणती अशी कंडिशन आहे की ज्याच्यामुळे आपल्याला डबल टू भेटते? तर ती आहे आपली तिसरी कंडिशन. त्यासाठी मग ह्या तिसऱ्या कंडिशनचा यूज करायचा. तिसऱ्या कंडिशनने काय होईल? क्यू हे जसं तसं राहील. ह्या एचच्या ऐवजी डबल टू येऊन जातील. हे डबल टू आणि हा वाला 1. मग आता आपल्याला फक्त काय करायचं? हे ह्यांना कॅन्सल आउट करून इथं फक्त इप्सिलॉन आणायचं. मग हे 1 1. हे 1 1 कॅन्सल आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे? 5वा. मग इथं 5वा फॉर्म्युला यूज करायचा, ज्याने की हे वालं कट आउट होईल. इथं काय येणार? क्यू 1 1, 1 1. इथं 1च आहे. ह्याच्यासाठी परत हे कट आउट करणार, परत 5वा क्यू 1 1, 1 1. इथं परत 6वा. म्हणजे हे झालं इथं इथं कट होणार. इथं राहिला 1 1. इथं परत एक कॅन्सल आउट करण्यासाठी इप्सिलॉन इप्सिलॉन आणि ह्यावाला 5वाचाच यूज केला इथं पण. त्यामुळे इथे इप्सिलॉन आणि मग ही आपली स्ट्रिंग काय झाली? एक्सेप्ट झाली. ह्यासारखंच एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. जसं की एस इज इक्वल टू ओ बी बी आणि बी इज इक्वल टू ओ एस स्लॅश S1/0. तर पहिली स्टेप काय होते आपलं? टर्मिनल नॉन टर्मिनल किती आहेत ते शोधायचं. ह्याच्यामध्ये नॉन टर्मिनल कोण आहेत? यस आणि बी. यस कॉमा बी. नॉन टर्मिनलसाठी आपलं रूल काय होता? क्यू कॉमा इप्सिलॉन कॉमा टी, म्हणजे हे झालं नॉन टर्मिनल. त्याचसोबत इथे येणार मग क्यू कॉमा बी. बी म्हणजे काय? हे जे पुढचं जे काय असेल ते. जर आपण आता एससाठी काढला फॉर्म्युला, तर फॉर्म्युला काय होणार? क्यू इप्सिलॉन नॉन टर्मिनलच्या ऐवजी पहिला नॉन टर्मिनल कोण आहे? यस. यस क्यू कॉमा यस चाक्की चाक्की राईट हँड साईड काय फक्त ओ बी बी. म्हणजे हे कितवा झाला? पहिला फॉर्म्युला. आता हे सेम आपल्यासाठी दुसऱ्या नॉन टर्मिनलसाठी काढायचं, म्हणजे बी. मग सेम ह्या फॉर्म्युल्याचा यूज करायचा. ह्याच्यामध्ये काय येणार? क्यू इप्सिलॉन टीच्या ऐवजी आपण इथं टाकणार बी, कारण बी इथं नॉन टर्मिनल म्हणून आपण यूज करतोय. क्यू कॉमा ह्याच्या इथं आता 3 आहेत, मग ह्याचे 3 फॉर्म्युले होणार. ओ यस क्यू कॉमा 1 यस आणि क्यू कॉमा 0. हे ॲट इज राहणार. हा झाला दुसरा फॉर्म्युला, हा झाला तिसरा, हा झाला चौथा. हे आपले झाले नॉन टर्मिनलसाठी. आता आपण टर्मिनलसाठी फॉर्म्युला काढणार. आता ह्यामध्ये टर्मिनल काय काय आहेत? 0 आणि 1. मग त्यासाठी फॉर्म्युला काय होता आपल्याला? क्यू कॉमा ए इज इक्वल टू क्यू कॉमा इप्सिलॉन. ए म्हणजे काय झालं? नॉन टर्मिनल. आता मी ज्यावेळेस 0साठी काढतोय त्यावेळेस एच्या ऐवजी मी 0 पुट करणार. मग जर मी एसाठी काढतो तर क्यू एच्या ऐवजी 0,0 इज इक्वल टू क्यू कॉमा इप्सिलॉन. हा वाला झाला आपला 5वा फॉर्म्युला. आता आपण 1साठी काढायचा. क्यू कॉमा 1 इज इक्वल टू क्यू कॉमा इप्सिलॉन. हा झाला आपला 6वा फॉर्म्युला. आता हे जे आपण केलेलं आहे हे म्हणजे काय झालं? CFG टू PDA कन्वर्जन. हा आपल्याला भेटलेला हा होता आपला CFG आणि ह्याच्यावरून आपण हे फॉर्म्युला काढले. हे असणार आहेत आपले PDA. मग ह्याच्यावरून मग तुम्हाला एक स्ट्रिंग डिराईव्ह करून दाखवावी लागेल की ही स्ट्रिंग ह्याच्यासाठी व्हॅलिड आहे. जसं की आपण एक स्वतःहूनच एक स्ट्रिंग बनवूयात आपल्या CFGचा यूज करून. आपला CFG काय होता? ओ बी बी आणि बी इज इक्वल टू 0 यस 1 यस आणि 0. तर मग मी इथं स्ट्रिंग काय करू शकतो? ओ बी बी. ह्या बीच्या ऐवजी मी हे फक्त 0 इन्सर्ट केला म्हणून इथं काय स्ट्रिंग काय झाली? 0 0 0. आता आपण ह्याला ह्या PDAचा यूज करून आपण हे एक्सेप्ट करू शकतो. हे आपल्याला दाखवायचं आहे. मग आपलं काय होतं? क्यू इथली चाक्की चाक्की स्ट्रिंग. एक सिंपल अशी स्ट्रिंग तयार करा पेपरामध्ये की ज्याच्यामुळे तुम्हाला टाईम पण जास्त नाही लागणार आणि सिम्प्लिसिटी होईल. त्याच्यानंतर मग इथं काय येणार? आपला स्टार्टिंग सिम्बॉल म्हणजे हा येणार एस. आता एसच्या ऐवजी आपल्याला एकच आहे, त्यामुळे फॉर्म्युला कुठला येणार? हा वाला नॉन टर्मिनलचा. क्यू कॉमा 0 0 0 कॉमा
0 बी बी. हे वाला कशावरून काढलं? पहिल्या फॉर्म्युल्यावरून. आता इथं आपल्याला 0ला 0 कॅन्सल आउट करायचा आहे. मग 0ला 0 कॅन्सल आउट करण्यासाठी आपला कुठला फॉर्म्युला आहे? हा वाला. ह्याचा यूज करायचा. कितवा आहे? 5वा. मग हे कॅन्सल आउट होणार. 0 0 कॉमा बी बी. आता इथं आला आपला बी. तर बीच्या ऐवजी आपल्याला 0 पाहिजे. मग ह्याच्यासाठी इथं कोणता फॉर्म्युला आहे? चौथा फॉर्म्युला आहे. या चौथ्याचा यूज करणार मी. क्यू कॉमा 0 कॉमा 0. इथे येणार 0 आणि इथे येणार बी. आता इथं 0 0 आलं, मग आपल्याला हे परत कॅन्सल आउट करायचं. कॅन्सल आउट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे? 5वा. हे मग कॅन्सल आउट होणार. काय येणार? क्यू 0 बी. आता इथं आला आपल्याला बी. तर ह्या बीला पण आपल्याला 0 करायचं आहे. तर मग ह्या बीसाठी 0 करण्यासाठी परत कोणता फॉर्म्युला? चौथाच. मग इथं 4. त्याच्यामुळे काय? जर क्यू 0 0. त्या 0 0ला कॅन्सल आउट करण्यासाठी परत आपल्याला 5वा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर 5वा यूज केला असं दाखवायचं आणि हे कॅन्सल आउट करून म्हणजे काय येणार? क्यू इप्सिलॉन इप्सिलॉन. म्हणजे काय? हे झालं आपलं एक्सेप्ट झालं. असंच पेपरामध्ये एक सिंपल स्ट्रिंग घ्यायची. जरी तुम्हाला इथं स्ट्रिंग दिलेली असेल तर त्या स्ट्रिंगने करायचं. जर स्ट्रिंग दिलेली नसेल तर स्वतःहून तयार करायची. पण हे एक्सेप्ट कसं केलं ते दाखवणं खूप गरजेचं आहे.